किनी या पवित्र पावन भूमीमध्ये महादेव मंदिर, हनुमान मंदिर या दोन्ही मंदिरामध्ये भगवान परमात्मा महादेवाची प्राण मूर्ती स्थापना आणि हनुमंतरायाची मूर्ती स्थापना आणि कळसारोहण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये आमंत्रित केला, त्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे या मंदिर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, समस्त गावकरी मंडळी, गावातील आदी मान्यवर वर्ग, माली पाटील, पोलीस पाटील, तटामुक्तीचे अध्यक्ष, पाणी पुरवठा अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, माता भगिनी आणि बाहेरगावून आलेले भजनी मंडळातील सर्व भजन प्रेमी, यात आमचे हरिभक्त परायण आपल्या सर्वांच्या अनुभवातील आपल्या भोकर तालुक्यातील आपल्या भोकर तालुक्यातील एक उगवता तारा, या भोकर तालुक्याचं नाव नांदेड जिल्हाच नव्हे तर अख्ख्या सध्या मराठवाड्यामध्ये गाजत आहे. अशा हरिभक्त परायण कीर्तनकार माझे परमस्नेही मित्र गणेश महाराज बेंद्रीकर, तसेच आपल्या तालुक्यातील महान भागवताचार्य माझ्यासाठी गुरुतुल्य आदरणीय मातरावजी पाटील नांदेकर यांचे चिरंजीव हरिभक्त परायण माझे परमस्नेही मित्र भजनी मंडळाचे प्रमुख पांडुरंग पाटील मांजरे, तसेच डोरवाडी येथील माझे परमस्नेही मित्र दत्तभक्त परायण गोविंदरावजी काळे आणि माझ्या रेटा येथील हरिभक्त परायण किशनरावजी लाडेवाड, माझ्या मेंढका येथील शिवाजी भजनी मंडळातील उत्कृष्ट असे गवळीचे कलाकार शिवचरण पाटील यांचे खाद्य समर्थक माझे युवाई आदरणीय शेख शबीर साहेब मेंढकेकर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. माझ्या तरुणा बुजुर्ग येथील आदरणीय आमचे विनायक देशमुख मामा, बरोबर आहे, आणि तसेच माझ्या देगाव येथील मारुतरावजी पाटील, प्रल्हाद पाटील यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. जमलेल्या सर्व भजनी मंडळांना, भजनी मंडळातील प्रमुख गवळीचे कलाकार, डाळकरी असतील, मर्दंगाचार्य असतील, सर्वांना माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. सेवा करते वेळेस कुठलाही आताच आम्हाला सूचना मिळाली, सेवा अशी करावी की कुठल्याही शास्त्राला, सिद्धांताला, वेदांताला किंवा कुठल्याही साधू संतांच्या लेखनावर गालबोट लागू नये आणि कार्यक्रम फार चांगल्या प्रकारे पार पडावा. माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे तंतोतंत आपण दिलेल्या सूचनेचं पालन होईल. जरी कदाचित या वैखरी वाचनातून जर एखादा अपशब्द जर गेला, आपण फार उदार अंतकरणाने क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगू. कारण का, वाळवंटामध्ये जर साखर सांडली तिथं हातीचं काम जमणार, तिथं फक्त मुंगी पाहिजे, त्या वाळूतली साखर शेवटी मनुष्य एक चुकीचा पुतळा आहे. किती जरी पोहणारा जरी असला तर त्याला गोची बसते आणि किती जरी धावणारा जरी असला तर त्याला ठेस लागते. तसं मनुष्य जन्म म्हटलं की चुकीचा कुठे ना कुठेतरी चूक होणार सोय. जर कदाचित जर झालेली एखादी चूक आपण पदरामध्ये घेशाल अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या शेवकडे बोलतो.
भगवंताचं वर्णन करते वेळेस साधू संत महात्म्याने जय जयाची करुणा सिंधू, करुणा म्हटली की दया, सिंधू म्हटलं की सागर. भगवान तू कसा आहेस? भगवंताला या ब्रह्मांडामधले प्रत्येक जीव आपुलकीचे वाटतात. प्रत्येक जीवावर भगवंताची दया असते. आणि ज्यावेळेस हा जीव भगवंताला प्रेमाने, ज्यावेळेस भाव भक्तीने ज्यावेळेस हाक मारतो, त्यावेळेस भगवंताला आपलं स्थान सोडून त्या भक्ताच्या रक्षणासाठी त्या भक्ताच्या जवळ येऊन भगवंताला थांबवला. हा भक्त असा कसा असावा की कोणत्या भक्तावर भगवंताची कृपा आरूढ होती. इकडे म्हणते सतकबीर मला सांगितलं, दिलय चंगा तो काटोड में गंगा. माणसाचं जर मन निर्मळ झालं, माणसाची भावना जर शुद्ध झाली, माणसाचा सत्व भाव जर चांगला झाला, तर भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या भक्ताच्या भागा पुढं निर्वाणी गोळी ते मागे पुढे काहीच संकोच पुढे तू का म्हणे सत्य कर्म व्यवसाय घातली या भय नरका झाली. ज्यावेळेस भक्त खरंच आपण त्या भगवंताला हाका मारतो, भगवंत धावून आपलं स्थान सोडून येतात आणि त्या भक्ताच्या मागे पुढे त्या भक्ताला सांभाळत राहतात. म्हणजे भगवंत असा करुणा सिंधू आहे. जय जयाजी करुणा सिंधू, जय जयाजी भवरोग वैदू. आता इथं आपल्याला 3 ताप लागलेले आहेत. अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक असे त्रिविध ताप या जीवाच्या भाग लागलेले आहेत. या त्रिविध तापाला सोडणारा भवरोग वैदू, या भवरोग वैदू करायला म्हणावं. जसं आता एक डॉक्टर निघाले, दवाखाने निघाले. पहिलं दवाखाने नव्हते, डॉक्टर नव्हते, पहिलं वैद्य लोक होते राज्य महाराजांच्या मला. कसं भगवंता या भक्ताच्या भाग लागलेल्या रोगाचं निवारण करणार तू एक वैद्य आहेस. भवरोगाचं वैद्य आहे. या जीवाला शुद्ध करणारा, या जीवाला शुद्ध करून तंतोतंत या रोगातून मुक्त करणारा. कोणता रोग? त्रिविध तापातून मुक्त करणारा तू वैद्य आहेस. कृपागणा समर्था, तू कृपागणा आहेस. ज्यावेळी तुझी कृपा होते. आता एका ठिकाणी मला सांगितलं, जितने तारे गगन में वह उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज, जिसका बाल बाका होय, जिसका बाल ना बाका होय. जितने तारे गगन में वह उतने शत्रु होय. आकाशात तारे किती आहेत तो कोणाला पोचता येतात काय? तेवढे जरी शत्रू झाले, आकाशात जितके तारांगणे नक्षत्र आहेत तेवढे चांदणे आहेत, तेवढे जरी शत्रू झाले, पण भगवंताची जर कृपा झाली तर त्या भक्ताचं कोणीही काही करू शकत नाही. म्हणून हे कर्मभूमी आमच्यासाठी एक महान आहे. एक कर्मभूमी आमच्यासाठी एक महान आहे. आणि या ठिकाणी बरेच जण तरसले, पण आमचं भाग्य म्हणावं. आणि खरोखरच्या किन्नी गावामध्ये सुद्धा आमचं भाग्य म्हणावं. मांजरे पाटील का म्हणावं? अहो बरेच जण कार्यक्रम तेरव्याला, पुण्यातीला, वाढदिवसाला बरेच कार्यक्रम होतात, पण असे कार्यक्रम किंचित वजनाच्या नशिबामध्ये असतात. जे देवा आधी देव आम्ही म्हणता महादेव, यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा हनुमंतरायाची आणि इतक्या महान तिथीवर शुद्ध ध्यानाचं भजन आम्हाला किती करता येईल यावर बी आमची कसोटी येईल. मग पुढे माणूस काय सांगतात? जय जयाजी अविनाश, जय जयाजी परेश, जय जयाजी अध्यक्ष, दया 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 दया. आता अविनाश कुणाला म्हणावं असं जर प्रश्न पडलं, ज्याचा नाश नाही त्याला अविनाश म्हणावं. आता जर आणि आचारामध्ये जेवढेही जीव लटकले त्या देहाचा त्याग आहे. जर आणि आचर, त्या देहाला, त्या जीवानं ज्या देहामध्ये, ज्या खाणीमध्ये हा जीव गुंतलेला आहे त्या जीवाचा त्याग आहे. पण भगवान तू तुझा अविनाश आहेस, तुझा नाश नाही, तू परेश आहेस. सर्व काय तुला सर्व काय तू जाणतोस, सर्व काय तुला कळते, म्हणून तू परेश आहेस. जय जयाचे अध्यक्ष, तर तुझ्या होईना कोणी श्रेष्ठ कोणी नाही. जसं गावामध्ये सभा भरली काही अध्यक्ष नेमतात का नेमतात,
बाबा त्यांच्या आदेनुसार आमचं कार्य पार पडावं. तसा तू अनंतकोटी प्रमाणाचा मालक आहेस, अध्यक्ष आहेस, आणि तुझ्या सत्तेने एवढं काही चालते घडामोडी म्हणून महाराज काय म्हणतात, अवघा खेळ तुझा देवा तुझा अवघा खेळ तुझा वंदन तुझ्या आदरणीय गणेश महाराज बेंद्रीकर यांच्यातर्फे 101 रुपयाचा प्रभेट पाठवल्या भेटीबद्दल महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. आता भानगड कशी आहे, कीर्तनाची मर्यादाची जागा वेगळी आणि भजनाची वेगळी. आता भजन म्हटलं की उभा धिंगाणा झालाय आणि कीर्तन म्हटलं की शुद्ध स्वरूपाचं ज्ञान झाले. आमच्यापेक्षा वय जर कमी असले तरी आज आमच्यापेक्षा पोस्ट त्यांची मोठी आहे. चांगलं 1400 वर्ष त्याला अर्थ नव्हतं. एकदम कोमल वयाची मुक्ताबाईनं त्यांना खरं ते मार्ग दाखवले. तसं वयाची काही नाही, पण माणसाचं ज्ञान आणि माणसाची नीती आणि माणसाचा खरा धर्म. खरंच महाराज मोठेपणा नाही किंवा तुम्ही आज इथं आलं म्हणून नाही. आता भजनाचं म्हटलं की इतकं आवडून गेलं की गट एक होऊन गेले, भद्य गट. त्याला तिकडी गेला, त्याला तिकडी गेला. तर आता ते काय टाकून ते ग्रुपवर. आता कोणत्या भानगडीमध्ये आम्ही नाही, आपण तर त्या कोणत्याच भानगडीमध्ये कोणतं ग्रुप ते नाहीच. नाव नाही, पता नाही, मांजरे पाटील ते कोणाच्या कार्यालय बी नाही आपण. एखाद्या गुरुमार्गवाल्याचं जर आलं प्रेमानं, कारण का समजदार तरी त्यांच्यामध्ये काय वाद असेल, पण किंमत आहे तिथं आपुलकी आहे. आमचे की नाही दिसले गोर काढून, जसं काही एखादी पानिपतचं युद्ध जिंकून आले काय अशी भानगडी झाली. पाठवल्या भेटीबद्दल बेंद्रीकर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे. धन्यवाद.
आदरणीय वेणुगोपाळजी रेड्डी प्रमुख ज्ञानवंत व्यक्ती कमी वयामध्ये ज्यांनी भजनाचा परिसर गाजविला अशा हरिभक्त परायण माझे गुरुबंधू आदरणीय पांडुरंगजी माधवरावजी पाटील मांजरे यांच्यातर्फे 101 रुपये सप्रेम भेट पाठवले भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभारी आहे, धन्यवाद. शंकररावजी नांदेकर हरिकृपा भजनी वंदन तुझ्या
वंदन तुझ्या नवलवाशी दादरावजी पाटील यांच्यासोबत मला 2 वेळेस भजन म्हणण्याचा योग आला होता, पासौंदरीला आणि राहेरला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी अनसंप्रदायाचा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन एकनाथराव पाटील त्यांची परंपरा चालू ठेवली. एक चिंतनासाठी विषय आहे पांडुरंग पाटील. एक चिंतनासाठी विषय आहे आणि या अभंगामध्ये संत महात्म्याला काय सांगायचं? खुंटले साधन तुटले बंधन सर्व ही चैतन्य एक रूप. लाडेकर बाबा लक्ष इकडे द्या. सार्थक आता निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे 128 क्रमांक आणि याच्यामध्ये
महाराजांना काय सांगायचं आहे की याच्यामध्ये आम्हाला काय बोध करायचा आहे त्यांना. कुंडली साधन तुटले बंधन सर्व चैतन्य एक रूप नाही तिथे माया नाही तिथे छाया निर्गुणाचा आया परमरूप. आता आम्ही भक्ती करते वेळस भक्ती आम्ही करते वेळस आता भक्तीचंही मळ काढावं लागलंय ज्ञानाचंही मळ काढावं लागलंय आणि वैराग्याचंही मळ काढावं लागलंय. भानगड कशी आली प्रत्येक जर ज्ञान भक्ती वैराग्य म्हटलं की झालं. पण भक्ती करते वेळेस आम्हाला कोणतं मळ काढावं लागलंय. ज्ञान जोपासना करते वेळेस कोणतं मळ काढावं लागलंय आणि वैराग्य अंगी आलं की कोणतं मळ काढावं लागलंय. त्यावेळेस ज्ञान भक्ती वैराग्याचं आम्ही मळ काढून फेकून दिलं मग सर्व चैतन्य एक रूप. जसं प्रल्हाद झाला प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक दृष्टीला जे दिसल त्या ठिकाणी भगवत दिसत होते. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. तसं मग हे तिथं माया नाही तिथे छाया नाही निर्गुणाचा आया परमरूप. ज्या वेळा तिचा जीव आणि शिवाची तुरटी एकत्र होली. तसंच एक सबक मोक्ष सिद्धांतामध्ये ओळी आहे. त्या ओळीचे मी मत असंच आहे. काय ती ओळी म्हणते सद्गुरु श्री शरण जाऊन निज मुख अनुभवून निज ध्यास लावून तोडा प्रपंच परमार्थ आता गोविंदराव मोक्ष सिद्धांतामधली ओळी आणि सारदा निवृत्तीनाथ महाराजांची खात्यातली होई. सद्गुरूची शरण जाऊन निज मुख अनुभवून निज ध्यास लावून तोडा प्रपंच परमार्थ. आता प्रत्येक जण म्हणाले प्रपंच तोडा. प्रत्येक जण म्हणाले ग्रंथ सांगलेत संत सांगलेत महात्म्य सांगलेत साधू संत सांगलेत जपी जपी वैरागी सर्वजण सांगलेत बाबा प्रपंच हे कसं आहे नाशवंताच्या म्हणजे परवर्तीच्या वाटाकडे नेणारा प्रपंच होय. आणि आपल्याला ह्या जीवाच्या उद्धार करण्यासाठी जीव तरुण जाण्यासाठी आपल्याला निवृत्तीची वाट पाहिजे. तत्व त्याच्यामध्ये काय मला बघायचं आहे की बाबा परमार्थ तुटल्यानंतर साधन खुंटल्यानंतर जीवाला जितके बंधन तुटल्यानंतर मग त्या ठिकाणी जीवाचा जीव पण बुडून चालले जीवाचा जीव पण हरवून चालले आणि ह्या जीवाला वाटायला की मी शिव तत्वाला पोहोचलो. तुका म्हणे मोकळे म्हणा नारायण भोगवी. मग त्या ठिकाणी माझं कोणीच नाही भगवान तू माझा मी तुझा जिथं एके भाव निर्माण व्हाले. मग आता साधन संपून चाललेत बंधन तुटालेत. मग ह्या जीवाला भगवंताशी एकरूप होण्यासाठी ज्ञान भक्ती वैराग्यावर जे मळ आहेत ते मळ आम्ही कशा प्रकारचे धुवून काढावं. आणि एकदा मळ निघाले की आम्हाला साक्षात भगवंत आम्हाला प्रत्येक तुमच्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आम्हाला भगवंत दिसाले. आम्हाला दुसरं काही दिसत नसले अशी दृष्टी आमची त्या ठिकाणी निरपेक्ष अशी दृष्टी आमची होत झाली. म्हणून ह्याच्यावर आम्हाला एक बारकाईनं तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार पालन करीत करीत तंतोतंत आम्हाला कुठलंच गालबोट लागणार नाही. सोबतची भजनी मंडळी हुशार आहे. तंतोतंत त्याच्यामध्ये आम्हाला बघायचं आहे की खरंच आम्हाला ह्या जीवाला शुद्ध स्वरूपात देण्यासाठी आम्हाला ज्ञान भक्ती वैराग्याकडे जाते वेळेस खरंच आम्हाला कोणते मळ किती वेळ छाळण करावं लागतं. फार सुंदर विषय चिंतनाचा विषय आहे. मग आता परपंच तोडायला पण परमार्थ परमार्थ तुटल्यानंतर हे साध्य होते काय. थोडा परपंच परमार्थ माझ्या मनाचं हो मोक्ष सिद्धांत करता मधलं होईल. आता परमार्थ तुटल्यानंतर आता परमार्थ तुटला म्हणजे तिथं काय झालं शेवट झाला. तिथं शेवट झालं. आता इकून येणारी वाट किनीमध्ये आल्यानंतर ती जरी वाट पुढे जात असेल पण गावामध्ये आल्यानंतर त्या वाटेचा पूर्ण विराम झाला. आता पुढे भोकरला जात असेल इकडे मग किनवटला जात असेल ते गोष्टी वेगळ्या. पण आमचं जे मुकामाचं गाव किनी आहे हे किनीचं ठिकाण ते वाटेनं आम्हाला नेऊन सोडलं.
म्हणून अशा संदर्भामध्ये आम्हाला बघायचं महाराज म्हणतात देवा तुझं पद परा अवघा खेळ तुझा म्हणून म्हणते तुझा अविनाशी वंदन तुझ्या चरणाशी